मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे तर या पाठावर आधारित या 3ऱ्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. हायड्रोकार्बन्स, त्यांचे 2 प्रकार, संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन यांच्याविषयी. तर मित्रांनो, या पाठातील अगोदरच्या मुद्द्यांवर आधारित आपण 2 व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ते 2 व्हिडिओ देखील एकदा नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे हायड्रोकार्बनचे 2 प्रकार, संपृक्त आणि असंपृक्त यांनाच संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन असं देखील म्हटलं जातं. आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न येतो की हायड्रोकार्बनचं वर्गीकरण लिहा संपृक्त आणि असंपृक्त यामध्ये, किंवा त्याचबरोबर आपल्याला प्रश्न असाही येऊ शकतो की फरक स्पष्ट करा संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्स. त्यामुळे मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे की कार्बनी संयुगांमध्ये अनेक प्रकारच्या मूलद्रव्यांचा समावेश होतो आणि यामुळेच कार्बनी संयुगांची संख्या देखील अधिक आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला की कार्बनी संयुगांची संख्या अधिक असण्यामागं काय कारण आहेत, कार्बनची काय वैशिष्ट्ये आहेत. तर शेवटचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे समघटकता. तर या समघटकतेविषयी देखील आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बहुसंख्य कार्बनी संयुगांमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणामध्ये असतोच. मग त्यानुसार मुद्दा येतो की अशा संयुगांना काय म्हणायचं की ज्यांच्यामध्ये कार्बन आणि फक्त हायड्रोजनच आहे, तर त्यांना म्हणायचं आहे हायड्रोकार्बन. तर लक्षात घ्या, एका मार्कासाठी व्याख्या देखील आपल्याला विचारली जाऊ शकते की हायड्रोकार्बन म्हणजे काय. तर हायड्रोकार्बन म्हणजेच ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हटलं जातं. आता हायड्रोकार्बन हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या लक्षामध्ये 2 मूलद्रव्यांची नावं येतात, म्हणजेच हायड्रोकार्बन. हायड्रोसाठी हायड्रोजन आणि कार्बनसाठी नक्कीच कार्बन. म्हणजेच हायड्रोकार्बन म्हणजे अशी संयुगे की ज्यांच्यामध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन हे 2च घटक असतील त्यांना म्हणायचं हायड्रोकार्बन. पुढे हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत किंवा सेंद्रिय संयुगे आहेत. आता सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे 1 कार्बन अणू व 4 हायड्रोजन अणू यांच्यापासून तयार झालेला मिथेन. लक्षामध्ये घ्या, तर मिथेनची रचना आपण या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे. म्हणजे सर्वात साधा हायड्रोकार्बन कोणता आहे की 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन पासून तयार झालेला मिथेन. मिथेनची रचना अगोदर अभ्यासलेली आहे. म्हणजेच मिथेनमध्ये 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन असतात या प्रकारे, आणि या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये एकेरी सहसंयोजी बंध असतो. आता आणखी एक हायड्रोकार्बन आहे तो म्हणजे इथेन. मिथेनच्या नंतर इथेन. त्याचं रेणूसूत्र काय मित्रांनो, C2H6. आता हे जे C2H6 इथेन आहे ना, या हायड्रोकार्बनची आपल्याला रचना लिहायचं आहे. रचना कशा प्रकारे असते ते लिहायचं आहे. आता ही रचना काढत असताना काही पायऱ्या आहेत, काही टप्पे आहेत. आता पहिली पायरी काय बेटा की हायड्रोकार्बनची रेषा संरचना, रचनासूत्र लिहिण्याकरता पहिली पायरी म्हणजे रेणूंमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे. लक्षामध्ये घ्या. आता इथेनमध्ये त्याचं रेणूसूत्र काय सांगितले, C2H6. मग पहिली पायरी काय की या रेणूसूत्रामधील किती कार्बन आहेत, 2 कार्बन ही एकमेकांना एकेरी सहसंयोजी बंधाने जोडणे. ठीक आहे, आपण जोडलेले आहेत. व त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीमध्ये चतुसंयुजी. आता चतुसंयुजी म्हणजे आपल्याला माहिती आहे कार्बनची संयुजा 4 आहे. मग आता ही चतुसंयुजी कार्बनच्या उरलेल्या संयोजनांची पूर्तता करण्यासाठी रेणूसूत्रातील हायड्रोजन अणू वापरायचे आहेत. मग रेणूसूत्रामध्ये कार्बन किती आहेत, 2 ते आपण घेतलेले आहेत. हायड्रोजन किती आहेत, 6. आणि प्रत्येक कार्बनची संयुजा ही 4 असते. त्यामुळे एका कार्बनला 4 एक संयुजे असणारे मूलद्रव्ये जोडली जातात. त्यामुळे लक्षात घ्या, पहिल्या कार्बनला 4 संयुजे अशी घेतलेले, दुसऱ्या कार्बनला देखील 4. आता इथं जी मधली जी संयुजे आहे ना, ही दोन्ही कार्बनद्वारा संतृप्त झालेली आहे. ठीक आहे. मग आता उर्वरित
संयोजनाची पूर्तता करण्यासाठी या रेणुसूत्रामधील C2H6 हायड्रोजन आपल्याला घ्यायचे आहेत. हायड्रोजन किती? 6. चला पुढे लिहून टाकूया आपण. हायड्रोजन 1 2 3 4 5 आणि 6. तर अशा प्रकारे या इथेनचं रचनासूत्र तयार झालेलं आहे. सोपं आहे का नाही? तर अशा प्रकारे या इथेनचं इलेक्ट्रॉन ठिपका रचना देखील आपण 2 पद्धतीने दाखवू शकतो. त्याविषयी आपण माहिती घेऊया. आता पहिली पायरी मी सांगितले, परत तोच मुद्दा इथं आलेला आहे. पहिल्या पायरीमध्ये की कार्बन अणू एकेरी सहसंयोजी बंधाने जोडायचे. तर पहिला कार्बन, दुसरा कार्बन. ठीक आहे, पुढे. तर अशा प्रकारे हे आपण जोडलेलं आहे. त्यानंतर रेणुसूत्रातील 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयोजीच्या पूर्ततेसाठी आपल्याला वापरायचे आहेत. ठीक आहे ना? म्हणजे एक कार्बनची संयोजक किती आहे? 4 आहे. त्यामुळे ऑलरेडी एक संयोजक तर इथं घेतलेली आहे. दोन्ही कार्बनमध्ये मिळून 1. ठीक आहे, उरलेले किती? 3 उरलेत. त्यामुळे 1 2 3. इथे देखील 1 2 3 या जे संयोजी आहेत हायड्रोजनने आपण संतृप्त करायचे आहेत. या संयोजीची हायड्रोजनच्या मदतीने आपण पूर्तता करणार आहोत. तर अशा प्रकारे ही रचना येईल. त्याचबरोबर आणखी रचना आपण कशी घेऊ शकतो? तर इथं जे हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन आहे ना बाहेरच्या कक्षेतील, ते इथं थोडंसं निळसर हिरव्या रंगाने दर्शवलं बेटा. तुम्हाला अंधोक दिसत असेल या ठिकाणी. तर इथं तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रॉनची या ठिकाणी संधान झालेले आहे, भागीदारी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी एकेरी सहसंयोजी बंधाची निर्मिती झाली आहे. ही इथे देखील दाखवलेली आहे, एकेरी सहसंयोजी बंधाची निर्मिती. तर अशा प्रकारे या इथेन रेणूची रचना आपण या प्रकारे काढू शकतो. त्यानंतर पुढे जाऊया. प्रोपेनचे रेणुसूत्र काय आहे? C3H8. यावरून प्रोपेनचे रचनासूत्र आपल्याला काढायचे. ठीक आहे, कसं काढता येईल? रेणुसूत्र आपल्याला माहीत पाहिजे प्रोपेनचं. ही पूर्ण लक्षामध्ये ठेवण्यासाठी पुढे काही ट्रिक्स आहेत, ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. प्रोपेन म्हटल्यानंतर कार्बनची संख्या किती आहे? 3 आहे. चला हे 3 कार्बन घेऊया. 1 2 3. हे तिन्ही कार्बन एकेरी सहसंयोजी बंधाने जोडलेले आहेत. आता चतुसंयोजी असणाऱ्या या कार्बनचे उरलेल्या संयोजनांचं आपण परिपूर्तता करणार आहोत हायड्रोजनच्या संख्येने. मग प्रोपेनच्या रेणुसूत्रामध्ये हायड्रोजन किती आहेत? 8 आहेत. चला बाकीचे 8 आपण या ठिकाणी हायड्रोजन घेऊया. 3 4 5 6 7 आणि 8. तर हे हायड्रोजन्स आपण या संयोजनाला जोडून टाकायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला सराव करणं, प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे बेटा. तर हे झालेलं आहे प्रोपेनचं रचनासूत्र. ठीक आहे, पुढे. आता इथेन प्रोपेन यांच्या रचनासूत्रावरून असे दिसते की सर्व अणूंच्या संयोजनाची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे. बरोबर. कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध घेतला, कार्बन हायड्रोजनमध्ये देखील एकेरी बंध घेतला. विशेषतः आपल्याला काय लक्षामध्ये ठेवायचं? कार्बन कार्बनमध्ये किती बंध आहेत? एकेरी आहे, दुहेरी आहे का तिहेरी आहे? हे लक्षामध्ये ठेवायचं आपल्याला. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनपेक्षा कार्बन कार्बनमध्ये सहसंयोजी बंधाचा प्रकार आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे की एकेरी बंध आहे, दुहेरी आहे का तिहेरी आहे. ठीक आहे. तर अशा संयुगांना संपृक्त संयुगे असं म्हटलं जातं. त्यामुळे इथेन प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत. लक्षामध्ये घ्या. आता संपृक्त हायड्रोकार्बनची व्याख्या काय येईल बेटा? की जर कार्बन कार्बनमध्ये एकेरी सहसंयोजी बंध असेल तर अशा हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. क्लिअर? ओके. आता त्यानंतर संपृक्त हायड्रोकार्बन यांना अल्केन असं देखील म्हटलं जातं. आता लक्षामध्ये घ्या, अल्केन कशाला म्हणायचं आहे? की असे हायड्रोकार्बन की ज्यांच्यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बन्स आहेत, म्हणजेच कार्बन कार्बनमध्ये एकेरी सहसंयोजी बंध आहे. मग कार्बन अणूची संख्या किती आहे? अनिश्चित आहे. असंख्य कार्बन अणू या ठिकाणी येऊ शकतात. फक्त अट काय पाहिजे? यांच्यामध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये नेहमी करता एकेरी सहसंयोजी बंधच पाहिजे. म्हणजेच सर्वात लहान मिथेन पासून ते अतिशय मोठ्या प्रमाणात किंवा प्रचंड रेणू वस्तुमान असणाऱ्या DNA पर्यंत ही शृंखला असेल. फक्त अट काय आहे की या शृंखलेमध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये नेहमी करता एकेरी सहसंयोजी बंधच पाहिजे. तर त्या हायड्रोकार्बनला आपण संपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणत असतो. आणि या संपृक्त हायड्रोकार्बनचा एक गट आहे, त्या गटाला एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणायचं अल्केन. केन.
त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ALKANE. तर इंग्रजी नावाची याची स्पेलिंग देखील पाठ करा. पुढेचा उपयोग येणारा आपल्याला अल्केन म्हणजे. त्यानंतर पुढे कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन्स आहेत, ते म्हणजे एथिन C2H4 आणि इथाईन म्हणजे C2H2. आता या ठिकाणी इथिनचे रचनासूत्र म्हणजे रेषीय संरचना लिहिण्याची पद्धत पुढे आपण अभ्यासूया. त्याचं आपण रचनासूत्र देखील दाखवूया. तर या अगोदर आपण माहिती काय घेतली होती इथेनची. इथेन त्याच्यामध्ये 2 कार्बन होते. त्यानंतर इथं एथिनमध्ये देखील 2च कार्बन आहेत. त्याचबरोबर इथाईनमध्ये देखील 2 कार्बन आहेत. मग यामध्ये फरक काय नेमका त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची एक सूचना आहे की अनअकॅडमीने आणली आहे लेट्स क्रॅक फ्री टेस्ट सिरीज. ही टेस्ट सिरीज महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि तर इयत्ता 9वी ते 10वीसाठी मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी ही फ्री टेस्ट असणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 11वी आणि 12वीसाठी मॅथ्स, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स तर या विषयासाठी ही टेस्ट सिरीज असणार आहे. तर मित्रांनो, ही टेस्ट पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. टेस्ट झाल्यानंतर अनअकॅडमीवरील टॉप एज्युकेटर्सद्वारा ॲनालिसिस सेशन्स घेतले जातील, ज्यामध्ये तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर जातील. आणि या ॲनालिसिस सेशनच्या PDFs देखील तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. या टेस्टमध्ये इझी, मीडियम आणि डिफिकल्ट अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असेल. या टेस्टमध्ये MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तसेच या ठिकाणी निगेटिव्ह मार्क सिस्टम नाही आहे मित्रांनो. तुम्ही टेस्ट कधीही सोडू शकता आपल्या वेळेनुसार. तर या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. या टेस्टमध्ये अगदी मोफत सहभाग नोंदवण्यासाठी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक कोड विचारला जाईल. तर त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड आपल्याला एंटर करायचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनअकॅडमीवरती एक ऑफर सुरू आहे. ती म्हणजे जर तुम्ही अनअकॅडमीचे 12 महिने किंवा त्यापेक्षा अधिकचे प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 4 महिन्यांचं फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्ही इयत्ता 6वी ते 12वीच्या या वर्गातील विद्यार्थी असाल आणि तुम्हाला अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आणखीन 10% डिस्काउंट मिळणार आहे. केवळ त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करायचा आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर 2 कार्बनचे अणू असलेला आणखी एक हायड्रोकार्बन आहे, ते म्हणजे एथिन. त्याचं रेणुसूत्र दिलेलं आहे C2H4. आता याचं आपण रचनासूत्र तयार करूया. त्यासाठी देखील परत या ठिकाणी काही पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिली पायरी काय मित्रांनो, की कार्बन अणू एकेरी बंधाने आपल्याला जोडायचे आहेत. इथं दिले आहेत, आपण परत काढूया की 2 कार्बन अणू आहेत, त्यामुळे आपण 2 कार्बन अणू काढलेले आहेत आणि दोन्ही एकेरी बंधाने आपण जोडलेले आहेत. त्यानंतर मग पुन्हा या दुसऱ्या नियमाप्रमाणे आता या रेणुसूत्रामधील 4 हायड्रोजन कार्बन अणूच्या चतुसंयुजीच्या पूर्ततेसाठी आपल्याला जोडून घेणे आवश्यक आहेत. त्यामुळे 2 कार्बन काढलेले आहेत. आता 4 हायड्रोजन आपण या ठिकाणी जोडणार आहोत. म्हणजे एका कार्बन सोबत 2 हायड्रोजन जोडले जातील. तर या प्रकारे आपण हे जोडलेले आहेत. चला, त्यानंतर कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. परंतु या ठिकाणी कार्बनची एका संयुजेची पूर्तता झालेली दिसत नाहीये. म्हणजेच कार्बनची संयुजा 4 आहे, परंतु या ठिकाणी फक्त 3 संयुजेचीच पूर्तता झालेली आहे. आणखी एक संयुजा शिल्लक आहे. तर यासाठी आपण आता कार्बन कार्बन अणूमध्ये जे एकेरी बंध होता त्या ठिकाणी आपण आणखी एक सहसंयुज बंध देऊया. म्हणजे या ठिकाणी आता हा बंध किती झाला? दुहेरी सहसंयुज बंध झालेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी एथिन रेणूचं हे रचनासूत्र तयार होतं. पुढे आणखी स्पष्ट होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता कार्बन कार्बनमध्ये जे रेषा संरचना दाखवत असताना आपण दुहेरी सहसंयुज बंध दाखवलेला आहे. म्हणजेच पायरी क्रमांक 3 इथे एक्स्ट्रा वाढलेली आहे. यामध्ये 2 कार्बन अणूमध्ये एकेरी सहसंयुज बंधाऐवजी आता दुहेरी सहसंयुज बंध आपण काढायचा आहे व चतुसंयुजीची पूर्तता करायची आहे. त्यामुळे आता बघा, लक्षात घ्या की प्रत्येक कार्बनची आता ही चतुसंयुजा म्हणजे 4ही संयुजा आता पूर्तता झालेली आहे. त्यामुळे पहिली संयुजा, दुसरी संयुजा आणि या ठिकाणी दिलेल्या आहे 2 संयुजा. अशा प्रकारे 4 संयुजेची इथं पूर्तता झालेली आहे. इथं देखील या आकृत्या दिलेल्या आहेत. आता त्यानंतर इथाईनचे रेणुसूत्र दिलेले या ठिकाणी C2H2. आता यावरून आपल्याला इथाईनचे रेणुसूत्र काढायचे व इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेचं देखील रेखाटन आपल्याला करायचं आहे. तर इथाईनचं रेणुसूत्र आपल्याला दिलेले C2H2. यावरून चला पाहूया आपण रचनासूत्र शोधूया. तर या ठिकाणी काय करता येईल?
इथाईनमध्ये कार्बन अणूची संख्या किती आहे बेटा? 2. चला 2 कार्बन अणू एकेरी सहसंयोजी बंधाने जोडलेले आहेत. आता उर्वरित संयोजनाची पूर्तता आपल्याला या रेणुसूत्रामधील उपलब्ध हायड्रोजन अणूनुसार करायची आहे. हायड्रोजन किती आहे? 2च, म्हणजे एका कार्बन सोबत केवळ एकच हायड्रोजन जोडला जाईल या ठिकाणी. मग पुन्हा कार्बनची 4 संयुजी असण्याची जी पात्रता आहे त्यानुसार मग कार्बनच्या 4 संयुजी या ठिकाणी संतृप्त झालेले आहेत का? नक्कीच नाही. 4 संयुजीची पूर्तता झाली आहे का? नाही. तर केवळ 2च संयुजीची पूर्तता झालेली आहे. मग अशा वेळेस आपण या ठिकाणी एकेरी सहसंयोजी बंधाच्या ऐवजी चला 2 सहसंयोजी बंध काढूया, म्हणजे दुहेरी सहसंयोजी बंध घेऊया. आता पहा परत आणखी या कार्बनची संयुजेचं पूर्तता झालेली नाही आहे, त्यानुसार आणखी एक आपण सहसंयोजी बंध काढूया. आता इथे किती झालेत? तिहेरी सहसंयोजी बंध झालेले आहे, म्हणजे या ठिकाणी 3 संयुजा आणि 1 हायड्रोजन सोबतची ही 4थी संयुजा. तर अशा प्रकारे आता ह्या कार्बन अणूंची 4 संयुजेची पूर्णपणे पूर्तता झालेली आहे. तर अशा प्रकारे हे त्याचं रचनासूत्र येतं. चला पुढे. तर इथाईनमध्ये 2 कार्बन अणूंच्या चतुःसंयुजेची पूर्तता करण्यासाठी त्यामध्ये किती बंध असणे आवश्यक आहेत? तर 3 बंध असणे आवश्यक आहेत. चला पुढे जाऊया. आता ज्या कार्बनी संयुगांमध्ये 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतो त्यांना असंतृप्त हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. या अगोदर आपण संतृप्त हायड्रोकार्बनची व्याख्या अभ्यासली होती की त्याच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये केवळ एकेरी सहसंयोजी बंध असेल तर त्याला आपण संतृप्त हायड्रोकार्बन म्हणत होतो. ठीक आहे. आता असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? त्याचे 2 प्रकार पडतात. पुढे त्याची देखील माहिती घेऊया आपण. तर असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजेच काय? कार्बन कार्बन अणूमध्ये जर दुहेरी सहसंयोजी बंध असेल किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असेल तर त्याला आपण काय म्हणतो? असंपृक्त हायड्रोकार्बन. लक्षामध्ये घ्या. आणि केवळ जे संपृक्त होते ना त्याच्यामध्ये काय होतं? केवळ एकेरी सहसंयोजी बंध होता कार्बनच्या शृंखलेमध्ये. चला बाकी उदाहरण घेऊया. या ठिकाणी 10 कार्बन आहेत. 10 कार्बनपैकी केवळ 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी सहसंयोजी बंध आहे. मग याला काय म्हणणार आपण? असंपृक्त. म्हणजे कार्बन अणूची शृंखला किती का लांब असेल ना त्यापैकी कोणत्याही 2 कार्बन अणूमध्ये जर दुहेरी सहसंयोजी बंध असेल तर त्याला आपण काय म्हणतो? असंपृक्त. ठीक आहे ना. तर दुहेरी सोबतच जर त्या कार्बन अणूंमध्ये तिहेरी सहसंयोजी बंध आहे म्हणजे दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असेल तरी देखील त्याला आपण असंपृक्त हायड्रोकार्बन असं म्हणत असतो. आता हे जे असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये केवळ दुहेरी सहसंयोजी बंध आहे या प्रकारे तर त्यांना म्हणायचे अल्कीन. याची स्पेलिंग लक्षात घ्या. ALKENE. तर यांना अल्कीन म्हणायचं. त्याचबरोबर ज्या हायड्रोकार्बनमध्ये किंवा कार्बन कार्बन अणूमध्ये तिहेरी सहसंयोजी बंध आहेत 1, 2 आणि 3 तिहेरी सहसंयोजी बंध असेल तर त्यांना काय म्हणायचे? अल्काईन. ठीक आहे. आता यांची स्पेलिंग लक्षात राहू दे. इंग्रजी नावाची ALKYNE या प्रकारे. हे स्पेलिंग पाठ करा बेटा. ह्यांचा पुन्हा तुम्हाला उपयोग होणार आहे. चला पुढे काय सांगितलंय? ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बनमध्ये तिहेरी बंध असतो त्यांना म्हणायचं अल्काईन. आता साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगापेक्षा हे जास्त अभिक्रियाशील असतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोकार्बनचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे संपृक्त हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये एकेरी सहसंयोजी बंध असतो त्यांना अल्केन असं म्हटलं जातं. व दुसरा प्रकार तो म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन यांच्यामध्ये दुहेरी किंवा तिहेरी सहसंयोजी बंध असतात. तर असंपृक्त हायड्रोकार्बन ज्यांच्यामध्ये दुहेरी सहसंयोजी बंध असतो त्यांना अल्कीन असं म्हटलं जातं. व असंपृक्त हायड्रोकार्बन्स ज्यांच्यामध्ये तिहेरी सहसंयोजी बंध असतो त्यांना अल्काईन असं म्हटलं जातं. तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच पाठावर आधारित उर्वरित मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो अशाच विज्ञान विषयक व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी व शैक्षणिक अपडेट
मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.